शुभेच्छा देतो। श्रीरामानं जीवनभर सत्य आणि धर्माचं आचरण केलं, ही शिकवण सगळ्या मानवजातीला प्रेरणा देणारी आहे। श्रीरामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं जातं। जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। बहिणींना 2 हप्त्यांचे पैसे एकत्र मिळालेत। पैसे काढण्यासाठी बहिणींची तोबा गर्दी झाली आहे। नंदुरबार मध्ये लाडक्या बहिणींची रांग लागलेली दिसून आली आहे। तर आता लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळालेले आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आली। लाडक्या बहिणींचा रामनवमीचा सण आता एकदम गोड झालेला आहे असं पण आपण म्हणू शकतो। होय, आता राज्य सरकारने एक नाही तर आता एका पाठोपाठ 3 मोठे निर्णय घेतलेले आहेत। होय, आता लाडक्या बहिणींनो, याच्या आधी तुम्हाला सांगितलंच होतं की तुमच्या बँक खात्यात आता हप्त्याचे पूर्ण पैसे 100% म्हणजे लवकरात लवकर जमा होतीलच, कारण की सरकारने आता पैसे वाटपाबाबत आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी दिलेली असून सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पूर्ण पैशांचं वाटप होणार आहे। होय लाडक्या बहिणींनो, पूर्ण पैसे वाटप तुमच्या बँक खात्यात होणार असून डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण रक्कम सरकारने आता जाहीर केलेली आहे। बघा, आता हे पैसे वाटप सर्वात आधी या 10 जिल्ह्यात आणि 6 बँकेमध्ये होणार आहे। जर या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता कोणत्या क्षणी पैसे जमा होतील, कारण एक हप्ता येणार नाही तर 2 हप्त्याचे 3000 रुपये लाडक्या बहिणींनो पूर्ण वाटपाला मंजुरी आहे। त्यामुळे आता तुम्हाला फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। सरकार कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे देत आहे, आज येणार की उद्या येणार, आज आले तर कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होणार, सर्व काही यादी बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर बघा, आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। होय लाडक्या बहिणींनो, आता तुमच्यासाठी सरकारने मोठा निर्णय जाहीर केलेला असून पूर्ण पैसे वाटप जाहीर झालेला आहे। होय लाडक्या बहिणींनो, आता सरकारच्या माध्यमातून जेवढी रक्कम लाडक्या बहिणींना द्यायची होती तेवढी रक्कम सरकारने जारी केलेली आहे। म्हणजे आता लागणारे सर्व पैसे अखेर मंजूर झालेले आहेत। बघा, सरकारने आता या 10 जिल्ह्यांची पण यादी काढलेली आहे। जर या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट 3000 रुपये पूर्णपणे तुमच्या बँक खात्यात जमवणार आहेत। बघा, आता आनंदाची बातमी म्हणजे सरकारकडून मोठी खुशखबर या ठिकाणी जाहीर झाली। इथे सांगितलं आहे की लाडक्या बहिणींसाठी आमचा आतापर्यंतचा मोठा निर्णय, लाडक्या बहिणींना आम्ही नाराज करणार नसून आता पूर्ण पैसे वाटपाला आम्ही मान्यता दिलेली आहे असं सरकारचं म्हणणं आहे। बघा, सरकारकडून निधी जाहीर झालेला आहे। आता कुणालाच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। एकही लाडकी बहीण आता नाराज होणार नाही, कारण की 2 हप्त्याचे पैसे सर्वात आधी 3000 रुपये डीबीटीतून पूर्ण वाटपाला मंजुरी देण्यात आलेली असून सरकारला आता हे 2 हप्ते दिल्यानंतर लगेच एप्रिल महिन्याचा हप्ता पण द्यायचा आहे। त्यामुळे सरकार आता गडबड करत आहे। म्हणजे बघा, तुमच्या बँक खात्यात राहिलेल्या फेब्रुवारी हप्त्याचे किती रुपये तर 1500 रुपये आणि बघा राहिलेला मार्च महिन्याचा हप्ता 1500 रुपये हा पूर्ण दिल्यानंतर हे टोटल किती रुपये होईल, 3000 रुपये सरकारला तुम्हाला द्यायचे आहेत। का तर सरकारला आता लगेच एप्रिलचा हप्ता लवकर देऊन टाकायचा आहे, कारण इथून पुढे सर्व योजनेची रक्कम व्यवस्थितपणे देऊन आता सर्व योजना सरकारला सुरळीत म्हणजेच की व्यवस्थित चालवायच्या आहेत। कारण आता गुढीपाडव्याला नवीन वर्ष आता सुरू झालेलं आहे आणि या नवीन वर्षामध्ये कोणत्याच बहिणीचे हप्ते रखडले नाही पाहिजे किंवा कोणत्या महिन्याचे हप्ते मागे पुढे राहिले नाही पाहिजे, याकरिता सरकार आता सर्वात फास्ट मध्ये हप्ते द्यायला सुरुवात करत आहे। बघा, आता हे फेब्रुवारी मार्च महिन्याचे 3000 रुपये कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यात जमा होतील आणि लगेच सरकार एप्रिलच्या हप्त्याची तयारी करणार असून तो पण हप्ता आता इथून पुढे लवकर देणार आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना काळजी करत बसण्याची कसलीच गरज पडणार नाही। सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय आता राज्य सरकारने जाहीर केलेला आहे असं आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता काळजी करू नका। पण बघा, या ठिकाणी आता सर्वात आधी हे पैसे या 10 जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून पूर्ण वाटप होणार आहेत आणि या 6 बँकेमध्ये सर्वात आधी रक्कम जमवणार आहे। जर यादीमध्ये या 6 बँकेच्या यादीमध्ये जर तुम्ही ज्या बँकेत खातं खोललं आहे त्या बँकेचं नाव असेल तर तुमच्या पण बँक खात्यात 3000 रुपये जमा होतील आणि हे 3000 रुपये मिळाल्यानंतर लगेच काही दिवसात एप्रिलचे पण 1500 रुपये पूर्ण तुम्हाला मिळणार आहेत। बघा, रामनवमीचा सण सर्वांचा आनंदी आता गोड झालेला आहे असं पण आपण म्हणू शकतो, कारण की आता योजनेचा जार पण आलेला आहे। पूर्ण पैसे वाटप कशा पद्धतीने होणार आहे ते सर्व काही सांगितलं असून जेवढे पैसे वाटपासाठी लागणार होते ते सरकारने डायरेक्ट जाहीर केलेले आहे। तर चला, आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमवणार आहेत अशा 10 जिल्ह्यांची तुम्हाला नावे सांगतो। जर त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला 2 मेसेज येतील आणि 3000 रुपये जमा झालेले दिसतील। तर चला, आता सविस्तर जिल्ह्यांची यादी बघत आहोत। आता मात्र तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला।
तर बघू शकता लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटप जाहीर झालेला असून लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा चांगलाच मिळालेला आहे. बघा आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनो, सरकारकडून आता एक नाही तर दोन नाही तर 3 आनंदाच्या बातम्या आल्यात. होय, आताच्या क्षणाचे सर्वात मोठी बातमी म्हणजे बघा, सरकारकडून फेब्रुवारीच्या हप्त्याचे 1,500 रुपये लाडक्या बहिणीसाठी मंजूर. पहिली बातमी आली, टीव्हीला पण सगळीकडे बातमी आली. त्यानंतर दुसरी मोठी बातमी आलेली आहे, मार्च महिन्याचे पण 1,500 रुपये लगेच दुसऱ्या टप्प्यात मिळणार. बघा आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे म्हणजे 20वा हप्ता आणि 21वा हप्ता आता कोणत्या क्षणी जमा झाल्याचं दिसणार आहे. टोटल 3,000 रुपये लाडक्या बहिणींनो या 10 जिल्ह्यात सर्वात आधी जमा झाल्याचं बघायला मिळू शकतं. बघा आता नेमके कोणते जिल्हे आहेत ते पण तुम्हाला सांगतो. आणि सरकारकडून आलेल्या माहितीनुसार कोणत्या क्षणी आता 2 मेसेज मोबाईलवरती येणार आहेत. बघा पहिला मेसेज येणार आहे, क्रेडिट युअर अकाउंट 1,500 रुपये. बघा हा मेसेज आला की तुम्हाला समजायचं आहे आपल्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचा जो 20वा हप्ता आहे त्याचे 1,500 आले. त्यानंतर लगेच दुसरा मेसेज तुम्हाला येणार आहे, तो म्हणजे क्रेडिट युअर अकाउंट 1,500 रुपये, म्हणजे तुमच्या खात्यात अजून 1,500 रुपये जमा झाले, 1,500 रुपये आले म्हणून असा अजून एक दुसरा मेसेज येणार आहे. आणि असे 2 मेसेज तुम्हाला आले की लगेच तुम्ही बँकेत जाऊन पैसे काढून आणू शकता, हे पैसे वापरू शकता असं सरकारचं म्हणणं आहे. मोबाईल वरती लगेच मेसेज येणार आहेत. पैसे टाकले की इकडे एका मिनिटाच्या आत तुमच्या मोबाईल वरती तुम्हाला मेसेज आलेला दिसेल आणि तुम्ही जर तो मेसेज बघितला की तुम्हाला कळेलच आपल्याला 1 हप्ता आलाय की 2 हप्ते आलेत. पण बघा आता या हप्त्याचे पैसे सर्वात आधी या 10 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहेत. मग कोणते 10 जिल्हे आहेत की त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे सर्वात आधी सरकार वाटप करत आहे. आता त्या जिल्ह्यांचे तुम्हाला मी नावं सांगणार आहे. आता मात्र तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला, जेणेकरून तुम्हाला सर्व काही अपडेट अशी व्यवस्थित आता बघायला मिळेल. बघा आलेल्या माहितीनुसार आता या ठिकाणी यादी पण आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी सरकारकडून गुड न्यूज म्हणजे आनंदाची बातमी पण आलेली आहे. बघा आता एक गोष्ट पण लक्षात ठेवायची आहे, जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले ही 2 कामे लाडक्या बहिणींनो तुम्ही केली नाहीत तर तुमच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता येणार नाही, मार्च महिन्याचा येणार नाही, एप्रिलचा येणार नाही आणि पुढचे कोणतेच हप्ते तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत. आता फक्त 4 ते 5 दिवस आता थोडासा टाइम शिल्लक राहिलाय. त्या टाइमिंग मध्ये जर ही 2 कामे केली नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या कोणत्याच हप्त्याचे इथून पुढे पैसे भेटणार नाहीत. ही पण गोष्ट आता लक्षात ठेवा. मग आता नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील ही पण माहिती तुम्हाला मी दाखवणार असून तुम्ही मात्र आता आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा, म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकी कोणती 2 कामे करायची. जर तुम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे केली नाही तर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार नाहीत. जे सरकार पैसे वाटप करणार आहे हे पैसे तुमच्या बँक खात्यात मग येणार नाहीत. आता नवीन नियम आलेला आहे, त्यामुळे जर तुम्हाला 3,000 रुपये दोन्ही हप्त्याचे पैसे आता लवकर अर्जंट पाहिजे असतील तर ही 2 कामे तुम्हाला करावीच लागणार आहेत. आता कोणती करायची आहे ती माहिती मी पुढे दाखवणार असून तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. त्यापूर्वी आता सरकार कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या 6 बँकेत सर्वात आधी पैसे पाठवणार आहे त्या जिल्ह्यांची आणि बँकांची आता यादी बघूयात. बघा आता सरकारकडून आलेल्या माहितीनुसार लिस्ट जाहीर झालेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आता 70 लाख बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमवणार आहेत. ज्यांचं पण नाव आता या पहिल्या टप्प्याच्या यादीत येईल अशा सर्व बहिणींच्या खात्यात सर्वात आधी पूर्ण पैसे त्यांना मिळणार असून पूर्ण रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमवणार आहे. मग चला आता नेमके कोणते असे 10 जिल्हे आहेत आणि कोणत्या अशा 6 बँक आहेत त्या ठिकाणी सरकार सर्वात आधी पैसे देत आहे, तीनची यादी आपण या ठिकाणी बघू. बघा लाडक्या बहिणींनो, आता सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली असून इथे स्पष्टपणे आपल्याला माहिती दिसत आहे. बघा आलेल्या माहितीनुसार अखेर मोठा निर्णय जाहीर झाला. या ठिकाणी बघा जिल्ह्यांची नाव आहेत. जर यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल, तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता त्या जिल्ह्याचं नाव यादीत असेल तर आता पूर्ण पैसे मिळणार आहेत. कोणत्याही लाडक्या बहिणींना असं वाटणार नाही की आम्हाला पैसे आले नाहीत, सर्वांना यावेळेस दिलासा मिळणार आहे. बघा इथे आलेल्या माहितीनुसार अखेर आता डायरेक्ट GR प्रसिद्ध झालाय. DBTच्या माध्यमातून पैसे वाटपाची पूर्ण घोषणा झाली. बघा यादी आलेली असून पूर्ण रक्कम आता खात्यावरती पोहोचणार आहे. मग आज कोणाला पैसे भेटणार आणि उद्या कोणाला किती जणांना पैसे भेटणार सर्व काही यादी आता या ठिकाणी आलेली असून तीच यादी मी तुम्हाला दाखवण्याचं आता काम करत आहे. बघा आता यादीमध्ये कोणते जिल्हे आहेत तर ते सांगतो. आता या ठिकाणी लक्ष द्या, मी जिल्ह्यांची नावं सांगत आहे म्हणजे तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही. कारण रामनवमीचे आता मोठी भेट लाडक्या बहिणींना कोणत्या क्षणी वाटप सुरू केले जाणार असल्याने लाडक्या बहिणी आता चांगल्याच खुश झालेल्या
झालेले आहेत. तर बघा आता यादीमध्ये पहिला जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे तो म्हणजे लाडक्या बहिणींनो भंडारा जिल्हा आहे. बघा आता हा भंडारा जिल्हा, या जिल्ह्यातील 1 लाखांपेक्षा अधिक बहिणींच्या बँक खात्यात 1,500 रुपये जे आहे ते फेब्रुवारीच्या 20व्या हप्त्याचे, मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे 1,500 रुपये, हे टोटल आता 3,000 रुपये वाटप होणार आहेत. भंडारा जिल्ह्याचं नाव असून या ठिकाणी 1 लाखांपेक्षा अधिक बहिणींच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमवणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करत बसण्याची गरज पडणार नाही. बघा आता भंडारा जिल्ह्यात एवढंच नाही तर लगेच हे पैसे वाटप झाल्यानंतर एप्रिलच्या हप्त्याचे पण 1,500 रुपये पूर्ण दिले जाणारच आहेत. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज पडणार नाही किंवा तुम्हाला कसली चिंता देखील करण्याची गरज पडणार नाही. सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय हा राज्य सरकारच्या माध्यमातून आता सर्वची सर्व लाडक्या बहिणीसाठी झालेला आहे असं पण आपण म्हणू शकतो. तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी ही पूर्ण रक्कम दिली जाणार आहे, अशा सर्व जिल्ह्यांची या ठिकाणी आपण यादी बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर चला आता या ठिकाणी पुढचा जिल्हा कोणता आहे ते सांगतो. बघा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक जिल्हा. बघा आता नाशिक जिल्ह्यातील देखील सर्व लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून पूर्ण रक्कम सर्वात आधी मिळणारच आहे. बघा आता 1,500 रुपयांचे असे 2 हप्ते 3,000 रुपये लाडक्या बहिणीनं तुमच्या बँक खात्यात येणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटप केले जाणार असून आता तुम्हाला काळजी करण्याची गरज पडणार नाही किंवा कसली चिंता देखील करत बसण्याची आता गरज पडणार नाही. बघा आता नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त रक्कम सरकारकडून जाहीर झाली. या ठिकाणी पण 1 लाखांपेक्षा अधिक बहिणींच्या बँक खात्यात पैसे आता जमवणार आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकार पैसे तर देणार आहे पण तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे पण करायची आहेत. जर ही 2 कामे केली नाही तर यावेळेस तुम्हाला कोणत्याच हप्त्याचे पैसे भेटणार नाहीत. होय, हा नवीन मोठा नियम असून सर्वांनी ही गोष्ट लक्षात घ्या. जर तुम्ही ही गोष्ट लक्षात नाही घेतली तर मोठी अडचण निर्माण होऊ शकते. तर चला आता नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत त्या ठिकाणी सर्वात आधी रक्कम जमवणार आहेत, पैसे जमवणार आहेत, त्या जिल्ह्यांची नावं सांगतो. मग पैसे आज येणार आहेत का की उद्या येणार आहेत, येणार आहेत तर किती वाजता येणार आहे, टायमिंग वगैरे काय आहे, सर्व काय आता राहिलेल्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. आता फक्त तुम्ही राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा. बघा लाडक्या बहिणींनो, आता मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. आता पैसे वाटप होणारे कोणते जिल्हे आहेत ते तर तुम्हाला सांगतच आहे, पण अर्जंट सूचना सरकारकडून आली. होय, आता तुम्हाला ही माहिती लक्षात घ्यावीच लागणार आहे. जर तुम्ही या माहितीकडे लक्ष दिलं नाही तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. नवीन मोठा नियम सरकारकडून जाहीर झालेला आहे. बघा आता लाडक्या बहिणींनो, तुम्हाला ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. जर तुम्ही ही गोष्ट लक्षात घेतली नाही तर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार नाहीत आणि मोठी अडचण तुमची होऊ शकते. बघा आलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पूर्ण पैसे लाडक्या बहिणीसाठी जाहीर तर झालेले आहेत, पण लाडक्या बहिणींनो आता सरकारकडून अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहेत. जर तुम्ही या सूचनेचं पालन केलं नाही तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत असं सांगितलं. इथे काय सांगितलंय लिहिलेलं आहे तर बघा वाचून दाखवतो, लक्ष द्या. लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे KYC मध्ये चुका केल्या आहेत त्यांच्यासाठी पण अर्जंट सूचना आहे आणि इतर माता भगिनींसाठी पण अर्जंट सूचना आलेल्या आहे. बघा आता लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आता जास्त दिवस शिल्लक राहिले नाहीत. पुढचे 5 ते 6 दिवसच शिल्लक असून जर पुढच्या 5 ते 6 दिवसात सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली नाही तर येणारी तुमची हप्त्याची रक्कम तुम्हाला मिळणार नाहीये. लाडकी बहीण योजनेत मोठा बदल केलेला असून आता फक्त शेवटचे 7 दिवस उरलेले आहेत. मग आता नेमक्या शेवटच्या राहिलेल्या दिवसात कोणती 2 कामे करून घ्यावी लागतील जेणेकरून लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3,000 रुपये येतील. त्यानंतर लगेच 1,500 रुपये एप्रिलचे पण तुम्हाला मिळतील, कारण सरकार आता डायरेक्ट एका पाठोपाठ हप्त्यांचं वाटप करणार आहे. आता 3,000 रुपये दिल्यानंतर एप्रिलचे 1,500 देणार आहे. टोटल अशी 4,500 रुपयांची मोठी रक्कम लवकरात लवकर सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे आता काळजी करू नका, कसली चिंता देखील तुम्ही करत बसू नका. तुमच्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा आणि दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे. ही देखील गोष्ट आता लक्षात घ्यावी लागेल. मग नेमकी आता कोणती 2 कामे करायची आहेत जेणेकरून हप्त्याचे पैसे आपल्या खात्यात येतील ती माहिती आपण अजून पुढे पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यापूर्वी कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून सर्वात आधी जमा होणार आहेत अशा जिल्ह्यांची आता आपण यादी बघत आहोत. आता लक्ष द्या. तर बघा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे
राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे तो धाराशिव जिल्हा. बघा आता धाराशिव जिल्ह्यातील जर राहणारे असाल तर या जिल्ह्यात पण आता पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन झालेलं आहे. 1 लाखांपेक्षा अधिक महिलांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी म्हणजे जेवढे कोट्यावधी रुपयांची जी रक्कम आहे ते पैसे या ठिकाणी देण्याचा निर्णय जाहीर झाला असून पूर्ण रक्कम आता जमा होणार आहे. बघा धाराशिव जिल्ह्यामध्ये पूर्ण पैसे वाटपाचं काम आता सरकारने जाहीर केलेलं असून सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत. या ठिकाणी आता फेब्रुवारीचे 1,500 रुपये, मार्च महिन्याचे 1,500 रुपये असे टोटल 3,000 रुपये ही एक वेगळीच रक्कम भेटणार आणि लगेच तुम्हाला एप्रिलचे पण 1,500 रुपये सरकार जे आहे ते 22व्या हप्त्याचे देणार आहे. असे टोटल तुम्हाला लवकरात लवकर एक हप्ता झाला की दुसरा हप्ता झाला की तिसरा हप्ता असं एकदम फास्ट मध्ये 4,500 रुपये आता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत आणि एक मोठा दिलासा तुम्हाला मिळणार असून यामुळे आता सर्व लाडक्या बहिणी चांगल्याच खुश होणार आहेत. त्यामुळे कुणालाच काळजी करण्याची गरज पडणार नाही. तर चला आता पैसे आता या 6 बँकेत पण पूर्ण वाटप सर्वात आधी सरकारने जाहीर केलेलं आहे. मग कोणत्या 6 बँका आहेत ते पण आपण बघतच आहोत. तर बघा यामध्ये पहिली बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र. यामध्ये जर तुमचं खातं काढलेलं असेल तर महत्वाची सूचना, तुम्हाला लवकर पैसे भेटणार आहेत. पण बघा ज्यांचं बँक खातं पोस्टात आहे, जर तुम्ही पोस्टामध्ये तुमचं खातं काढलं असाल तर तुम्ही मात्र आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मग पोस्टात आता ज्यांचं खातं आहे त्यांना पैसे मिळणार आहेत का, की पैसे यायला उशीर होणार आहे का, काही अडचण आहे की कोणती कामे करावी लागतील, ती सर्व काही माहिती आपण पुढे बघणार आहोत. त्यासाठी तुमचं जर पोस्टात खातं असेल तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल. सर्व काही माहिती तुम्हाला आता समजून जाणार आहे. तर बघा आता यानंतरची दुसरी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच की SBI. या बँकेत पण सर्वात आधी पूर्ण पैसे जमा होणार आहेत आणि लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा मिळणार आहे. तर चला या ठिकाणी पण पूर्ण पैसे जमा होतील. त्यानंतरची बँक आहे बँक ऑफ बडोदा. या बँकेत पण सर्वात आधी पैसे 3,000 रुपये जमा होणार आहेत. त्यानंतरची बँक आहे ती म्हणजे SBI. या ठिकाणी तर पैसे येणारच आहेत, पण बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत पण खातं ज्यांचं असेल त्यांना पण लवकरात लवकर हप्ता भेटणारच आहे. बघा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पण पूर्ण रक्कम आता जमा होणार आहे. मग चला अजून कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे सरकार वाटप सुरू करत आहे आता पुढच्या पण बँकांची लिस्ट दाखवतो. त्यापूर्वी अजून पुढचे कोणते असे 10 जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता पूर्ण लवकरात लवकर जमा होणार आहे. अशा जिल्ह्यांची पण आता या ठिकाणी आपण यादी बघूयात. तर बघा आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा आणि कोणती 2 कामे करायची हे पण सांगतो. बघा आता यादीमध्ये आलेल्या माहितीनुसार पुढचे जिल्हे पण जाहीर झालेले आहेत. बघा सरकारने माहिती जाहीर केलेली असून फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता 1,500 रुपये, मार्च महिन्याचा 21वा हप्ता 1,500 रुपये, एप्रिलचा 22वा हप्ता 1,500 रुपये अशी 3 टप्प्यात 3 हप्ते देण्यात येणार असून आता त्यातील काही रक्कम जी आहे ती लवकर मिळणार आहे. वाटपाचे आदेश काढलेले असून JR देखील आलेला आहे. म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना काळजी करण्याची गरज पडणार नसून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटप होणार आहेत आणि पैसे वाटप झाल्यानंतर लगेच तुम्हाला म्हणजे पैसे तुमच्या बँक खात्यात पोहोचणं की लगेच एका मिनिटात तुम्हाला मेसेज पण येणार आहे आणि तुम्हाला एक नाही तर 2 मेसेज 3,000 रुपये जमा झाले म्हणून येतील. म्हणजे तुम्हाला सरकार 1 हप्त्याचे पैसे नाही तर 2 हप्त्याचे देणार आहे. बघा यामध्ये पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्हा. या ठिकाणी सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर नांदेड जिल्हा, या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे सर्वात आधी जमा होणार आहेत अशी यादी आहे. तर चला आता कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून सर्व पैसे आपल्याला मिळतील ती माहिती तुम्हाला सांगतो. तर बघा आता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार येथे सांगितलं आहे की ज्या महिलांनी KYC मध्ये चुका केल्या आहेत त्यांना आता सुधारणा करण्याची संधी देण्यात आलेली आहे. शेवटची संधी राहिलेली असून KYC मध्ये दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2026 आहे. त्यामुळे महिलांनी त्याआधी हे काम करायचं आहे. अनेक महिलांना KYC करताना प्रश्न नीट समजला नव्हता, त्यामुळे प्रश्नांची चुकीची उत्तरे दिली होती. आता या महिलांना KYC दुरुस्ती करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे या महिलांनी KYC करायचे आहे. जर तुम्ही आता KYC केली नाही तर तुमचा लाभ बंद केला जाणार आहे आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवा. अशा प्रकारची अपडेट होती. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. बघा तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेची सर्व काही बातमी बघायला मिळणारच आहे. राहिलेली माहिती पुढच्या व्हिडिओ देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत. त्यापूर्वी श्रीराम नवमीच्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.